ग्लोबल सिटी मुंबईच्या विरार पश्चिम इथे आहे। पॅराडॉइज सोसायटीचे फ्लॅट इथे बांधलेत, ज्यात शेकडो लोक राहतात। 20 जानेवारी 2019 या सोसायटीत राहणारे लोक खाली येत असताना त्यांना उग्र वास येत होता। हा वास गेल्या 2 दिवसापासून जाणवत होता, पण त्या दिवशी तो वास असह्य होता। अनेक दिवसांपासून दुर्गंधीमुळे लोक नाक बंद करून चालत होते। दुर्गंधी कुठून येत आहे ते समजू शकलं नाही। सोसायटीच्या रक्षकांनीही आजूबाजूला कुणी मांजर किंवा कुत्रा मेला की नाही हे पाहिलं, पण तसं काही सापडलं नाही। 20 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सोसायटीतील लोक जमले आणि वास कुठून येतोय ते शोधू लागले। काही प्रयत्न केल्यानंतर त्यांना कळले की हा वास इतर कुठूनही येत नसून सेप्टिक टँकच्या चेंबरमधून येत आहे। कोणत्या फ्लॅटचा टॉयलेटचा पाईप बंद आहे हे शोधून ते उघडण्यासाठी सोसायटीच्या लोकांनी 2 सफाई कामगारांना बोलावले। तपासणी केल्यानंतर सोसायटीच्या सी विंग फ्लॅटच्या सेप्टिक टँकमध्ये येणारा पाईप बंद असल्याचं सफाई कर्मचाऱ्यांना आढळून आले। सी विंगमध्ये 7 फ्लॅट होते, त्यांचे पाईप खालून ब्लॉक केले होते। अडकलेले पाईप ही एक सामान्य गोष्ट आहे जी फ्लॅटमध्ये दररोज दिसते। सफाई कर्मचाऱ्यांनी पाईप उघडण्यास सुरुवात केली असता त्यात त्यांना मांसाचे तुकडे आढळले। पाईपमध्ये मांसाचे तुकडे अडकले होते, ज्याचा सडा तिथे पसरत होता। कोणीतरी मांस डस्टबिनमध्ये फेकण्याऐवजी फ्लॅटमध्ये का फेकले हे सोसायटीतील लोकांना समजू शकलं नाही। पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात मांस बाहेर पडू लागल्याने सफाई कामगारच नव्हे तर सोसायटीतील लोकांनाही आश्चर्य वाटलं। त्यांना संशय आल्याने सोसायटीच्या अधिकाऱ्याने पोलिसांना फोन करून माहिती दिली। माहिती मिळताच अर्नाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील माने पॅराडॉइज सोसायटीत पोहोचले। पाईपमध्ये मांस अडकल्याचे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं। त्याचवेळी त्यांना त्या मांसात मानवी हाताची बोटे दिसली। बोटे पाहताच त्याला प्रकरण समजायला वेळ लागला नाही। कुणीतरी खून करून मृतदेहाचे छोटे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांना समजले। लवकरच ही बातमी संपूर्ण समाजात पसरली, त्यामुळे पुरुषांव्यतिरिक्त अनेक महिलाही तिथे जमा होऊ लागल्या। ही बाब खळबळजनक होती, त्यामुळे इन्स्पेक्टर माने यांनी पालघरचे SP गौरव सिंग आणि DYSP जयवंत बजबळे यांच्यासह त्यांच्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक घनश्याम अडाव यांना फोनवरून माहिती दिली। ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षात प्रसारित झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक ही घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी सर्व मांसाचे तुकडे आपल्या ताब्यात घेतले। खून झालेली व्यक्ती या सोसायटीतील रहिवासी आहे की बाहेरगावी आहे हे पोलिसांना समजू शकलं नाही। ज्या पाईपमध्ये मांसाचे तुकडे अडकले होते ते सी विंगचे फ्लॅट होते, त्यावरून या विंगमधीलच फ्लॅटमध्ये खून झाल्याचं स्पष्ट झाले। सी विंगमध्ये 7 फ्लॅट होते। पोलिसांच्या संमतीशिवाय कुणीही कुठंही जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्या फ्लॅट्सना 4ही बाजूंनी वेढा घातला। फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमलाही पाचारण करण्यात आले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्या सर्व फ्लॅटची झडती सुरू केली। पोलिसांनी शोधासाठी फ्लॅट क्रमांक 602 गाठले। त्या फ्लॅटला बाहेरून कुलूप होते। लोकांनी सांगितले की या फ्लॅटची मालकीण पूनम टपरिया असली तरी काही दिवसांपूर्वी तिने किशन शर्मा उर्फ पिंटू नावाच्या व्यक्तीला हा फ्लॅट भाड्याने दिला होता, यात तोच राहतो। त्यावेळी किशन शर्मा तिथे नव्हते, त्यामुळे सोसायटीच्या लोकांच्या उपस्थितीत पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप तोडून झडती घेतली असता तिथे काही मानवी हडे आढळून आली। यावरून खून याच फ्लॅटमध्ये झाल्याची पुष्टी झाली। किशन शर्माची चौकशी झाल्यानंतरच खून कुणी केला याची माहिती मिळू शकेल। मात्र पोलिसांना मांस, हाडे आदींचे तुकडे आपल्या ताब्यात घेतले। काही प्रयत्नांनी किशन शर्मा उर्फ पिंटूचा फोन नंबरही पोलिसांना मिळाला। त्याला फरार होण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी प्रमुख रेल्वे स्थानके, बस स्थानक आणि विमानतळावर पोलिसांची पथके रवाना केली। याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम अडाव यांनी किशन शर्माचा मोबाईल नंबर डायल केला। त्याचा नंबर मला योगायोगाने मिळाला। ओळख लपवत काही बहाण्याने त्याने एका ठिकाणी भेटायला बोलावले। त्याने येण्यास होकार दिल्यावर पोलिसांचे पथक तिथे पाठवण्यात आले। तो आल्यावर साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले। 40 वर्षीय किशन शर्माला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात परतले। SP गौरव सिंह यांच्या उपस्थितीत त्याच्या फ्लॅट क्रमांक 602 मध्ये सापडलेल्या मानवी हाडे आणि मांसाबाबत चौकशी केली असता त्याने कबुली दिली। त्याने त्याचा 58 वर्षीय लंगोटिया मित्र गणेश विठ्ठल कोलटकर याचा खून केल्याचे सांगितले। पोलिसांनी मृताच्या शरीराच्या इतर भागांबाबत विचारणा केली असता किशनने गणेशच्या शरीराचे सुमारे 500 तुकडे केल्याचे सांगितले। रेल्वे प्रवासादरम्यान काही तुकडे टॉयलेटमध्ये तर काही तुकडे फेकले गेले। किशनच्या म्हणण्यानुसार त्याने भाईंदरच्या खाडीत डोकं आणि हाडं फेकून दिली होती।
गणेश विठ्ठल हा किशन शर्माचा जवळचा मित्र होता, त्यामुळे काय झाले की दोघांमध्ये वैर निर्माण झाले. वैर इतकं होतं की किशन शर्माने त्याची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. याबाबत पोलिसांनी किशन शर्माकडे चौकशी केली असता या हत्येची हृदयद्रावक कहाणी समोर आली. मुंबईतील सांताक्रूझ भागातील राजपूत चाळमधील खोली क्रमांक 4/13 मध्ये किशन शर्मा पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मानवी शरीरशास्त्र आणि शरीर विज्ञान विषयात प्रमाणपत्र अभ्यास केला. पण त्याच्या अभ्यासक्रमानुसार नोकरी न मिळाल्याने तो शेअर मार्केटमध्ये काम करू लागला. सुमारे 8 महिन्यापूर्वी त्याची ओळख आविष्कार सोसायटी मीरा रोड ठाणे जिल्ह्यातील रहिवासी गणेश विठ्ठल कोलटकर याच्याशी झाली, ज्याचे नंतर मैत्रीत रूपांतर झाले. गणेश स्वतःचा छोटा छापखाना होता. एके दिवशी गणेशने किशन शर्माला प्रिंटिंग प्रेसमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय भागीदारीत करता येईल असे सांगितले. किशनने हे मान्य करत 1 लाख रुपये मित्र गणेशला दिले. यानंतर दोन्ही मित्र एकत्र व्यवसाय करू लागले. किशन बाजाराचे काम पाहत असे. काही दिवस त्यांची भागीदारी प्रामाणिकपणे सुरू राहिली, पण लवकरच गणेशला लोभ निर्माण झाला. तो हिशोबात फेरफार करू लागला. ही बाब किशनच्या लक्षात येताच त्याने भागीदारीत काम करण्यास नकार देत गणेशकडे त्याचे 1 लाख रुपये परत मागितले. खूप समजवल्यानंतर गणेशने त्याचे 40,000 रुपये परत केले, मात्र तो 60,000 रुपये परत करण्यास तयार नव्हता. किशन जेव्हा जेव्हा उरलेले पैसे मागायचा तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या बहाणा सांगत असे. तो त्याला सतत टाळत होता. दरम्यान गणेश वयाच्या 56व्या वर्षी लग्न करणार असल्याची माहिती किशनला मिळाली. याबाबत किशनने त्याच्याशी चर्चा केली असता गणेशकडे सध्या पैसे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. आधी तो लग्न करेल, यानंतर पैशाची व्यवस्था केली तर दिली जाईल. गणेशच्या या विधानाचे किशनला खूप वाईट वाटले. गणेशकडे पैसे आहेत हे त्याला समजलं, पण त्याला ते द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्याने आपल्या मित्राला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याने ठरवलं की गणेशला मारायचं. प्लॅन केल्यानंतर त्यांनी विरार परिसरातील पॅराडॉईज सोसायटीमध्ये 602 क्रमांकाचा फ्लॅट भाड्याने घेतला. तो फ्लॅट पूनम टपरिया नावाच्या महिलेचा होता. कधी कधी किशन एकटाच त्या फ्लॅटमध्ये झोपायला यायचा. नियोजनानुसार 16 जानेवारी 2019 रोजी किशन शर्मा हा त्याचा मित्र गणेश विठ्ठल कोलटकर सोबत पॅराडॉईज सोसायटीच्या फ्लॅटवर गेला. फ्लॅटमध्ये प्रवेश करताच किशनने त्याच्याकडे 60,000 रुपये मागितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. हाणामारी दरम्यान किशनने खोलीत ठेवलेल्या काठीने गणेशच्या डोक्यावर प्रहार केला. एकाच धक्क्यात गणेश जमिनीवर पडला. काही वेळात त्याचा मृत्यू झाला. गणेशच्या मृत्यूनंतर किशनने सर्वात समस्या मोठी होती की त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची. त्यासाठी त्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन बिद्रेगोरे यांच्या खुनाशी संबंधित माहिती गोळा केली, जेणेकरून पोलिसांची सहजच दिशाभूल करता येईल. वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचे व्हिडिओही त्याने यूट्यूबवर पाहिले. त्यापैकी त्याला एक व्हिडिओ आवडला, ज्यामध्ये मृतदेहाचे लहान लहान तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत स्पष्ट केली होती. त्याला ही पद्धत सोपी वाटली, कारण त्याने मानवी शरीरशास्त्र आणि शरीरशास्त्राचा अभ्यास केला होता. यासाठी धारदार चाकू आवश्यक होता. किशन शर्मा याने सांताक्रूझ परिसरातील एका दुकानातून एक मोठा चाकू आणि चाकू धारदार दगड खरेदी केला. फ्लॅटवर आल्यानंतर किशन शर्मा त्याने सर्वप्रथम गणेश विठ्ठल कोलटकर याच्या मृतदेहाचे शीर वेगळे करून ते पॉलिथिनमध्ये ठेवले. यानंतर त्याने मृतदेहाचे 500हून अधिक तुकडे केले. त्याने शरीराची हाडे आणि बरगड्या तोडून वेगळ्या केल्या. तो मांसाचे तुकडे टॉयलेटच्या फ्लॅशमध्ये फेकत राहिला. भाईंदरच्या खाडीत त्याने शीर आणि हाडं फेकून दिली. रेल्वेने प्रवास करताना त्याने काही हाडं पॉलिथिनच्या पिशवीत भरून वाटेत फेकून दिली होती. त्याचा फोनही तोडून फेकून दिला होता. तर दुसरीकडे गणेश विठ्ठल अनेक दिवस घरी न पोहोचल्याने त्याची बहीण अनाथा गोखले काळजीत पडली. त्याने त्याच्या भावाशी फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद आढळून आला. त्यानंतर 20 जानेवारी रोजी तिने मीरा रोडवरील नयानगर पोलीस स्टेशन गाठले आणि गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेला तिचा भाऊ गणेश विठ्ठल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. किशन शर्माकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गणेश विठ्ठलचे शीर परत मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. अखेर आवश्यक पुरावे गोळा केल्यानंतर खुनी किशन शर्माला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.